पिल्लूच्या नावाखाली फेक अकाउंट ओपन करणाऱ्या हिजड्यांनो, घ्या मजा करून. अजून किती दिवस? 4 दिवस. माझ्या तुम्ही सोशल मीडियावर खूप घाण पद्धतीनं फोटो व्हिडिओ व्हायरल करताय, खास करून पिंपरी चिंचवडकर काय, आणि फेसबुकला जो आहे ना आत्ता नवीन, तो घ्या मजा करून. पण एक लक्षात ठेवा, 2 दिवसामध्ये तुम्ही आता मजा करताय ना, तुमची बारी आहे. पण आत्ता इथून पुढं सुरुवात माझी होणार आहे. आली रे आली, आता पिल्लू पगारीची बारी आली. समजलं ना? एवढ्या दिवस तुम्हाला काय वाटतंय, गप बसती. मला असं वाटलं जाऊ द्या, शांत बसतील हे लोक. अरे तुम्ही शांत बसायचं नावच घे ना. धडाधड माझे फेक अकाउंट ओपन करताय, त्याच्यावर किती घाण पद्धतीनं माझे फोटो व्हिडिओ अपलोड करताय. लाजा तर तुम्हाला सोडलेल्यात तुम्ही. तुमच्या आईने तुम्हाला जन्म दिलेला नाहीये. त्याचा विषय सोडा, मला त्याचं काही बोलायचंच नाही तुम्हाला, कारण तुम्ही ज्ञान गेलेली अवलादी. तुमच्या आईबापांनी तुम्हाला पैदा करून नास्तिक म्हणून सोडून दिलेलं आहे. आता मी तुमच्यासोबत काय करते बघा. सोशल मीडियावर जेवढ्या पण फेक अकाउंट आहेत माझे, इंस्टाग्रामवर, दुसऱ्या ॲपवर, फेसबुकवर, ज्यांनी माझ्या फोटो व्हिडिओसोबत AI ॲपसोबत गेमिंग चालू केली आहे, खेळणं सुरू केलंय माझ्या फोटो व्हिडिओसोबत. आता मी तुमच्यासोबत काय करते बघा. मी लई दिवस झाला शांत बसली होती, आता मी शांताने बसणार आहे. आता बघा मी काय करते तुमच्यासोबत. नंबर काढून, लोकेशन ट्रॅक करून, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, प्रत्येकाला उघडा नागडा करून, आई वडिलांना सुद्धा त्यांच्या समोर उघडा नागडा करून तुम्हाला असला मारणार आहे ना. लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही की सोशल मीडियावर प्रत्येक बाईची इज्जत असते, आणि ती इज्जत तुम्ही कशी घालवताय ना, हे दाखवते मी तुम्हाला. आता काय तुम्ही बाईला असं चिल्लर समजलंय का, की शांत बसती, काही बोलत नाही म्हणजे ही काही करू शकत नाही? झालं आता विषय संपलेला आहे. 5 वर्ष झाले मी झेलतीये तुम्हा लोकांना. आता नाही. जेवढे पण माझे सोशल मीडियावर फेक अकाउंट आहेत पिल्लू पगाराच्या नावाने, माझं फक्त एकच ओरिजिनल अकाउंट आहे, पिल्लू पगारे ऑफिशियल. 1.7 मिलियन ब्ल्यू टिक आहे. बाकी सगळे फेक अकाउंट आहेत. फेक अकाउंटवाल्यांनो, आता तुमची बारी आली. आता तुम्ही कुठलेच राहत नाही. नुसता मार, हे देत दनादन. असे 10-12 पोलीस लोक असणार आहे. त्याच्यानंतर माझी पूर्ण गँग माझी असला कुत्र्यासारखा तुडवणार ना तुम्हाला, असं तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की पिल्लू पगारेनं आज 5 वर्षानंतर ऍक्शन घेतली आमच्यावर. फेक अकाउंटच्या नावाखाली पिल्लू पगारेच्या आम्ही किती पैसा कमवलाय, किती तिला ट्रॉल केलंय, किती तिची इज्जत काढली सोशल मीडियावर, काहीच कारण नसताना. काय तुम्हाला मीच दिसली का इज्जत काढायला? तुमचं काय घोडं मारलं होतं का मी, का तुमचं देणं होतं मला? काय नाही ना. आता बघा तुम्ही घेणं देण्याचा माझ्या नादीला लागलेले तुम्ही लोक. सोशल मीडियावरले सगळे फेक अकाउंट, खास करून पिंपरी चिंचवड. अयोध्या मिसाळची आयडी मी स्वतः बंद केली होती. अयोध्या मिसाळची आयडी होती 7 लाखाला. काय ती आयडी सुद्धा मी बंद केली होती. आता तुम्ही कुठले छाटछूट? आता तर लई कायदा निघलाय. आणि मी तुम्हाला सोशल मीडिया समोर, पोलीस स्टेशन समोर मारलं तरी मला कोणी काही बोलणार नाहीये. उघडा नागडा माझ्या सगळ्या मैत्रिणी, पूर्ण टोटल माझ्या जेवढ्या मैत्रिणी आणि जेवढे माझे भाऊ लोक आहेत, सगळे मिळून मारणार आहेत. बस वाचला तर तू देवाच्या दयाने वाचणार, नाही तर तू वाचत नाही. जेवढे पण फेक अकाउंटवाले आहेत. आणि आत्ता जे सोशल मीडियावर, फेसबुकवर जे माझ्यासोबत झालं ना, त्याचा बदला तर इतका घाण घेणार आहे ना मी. विषय संपतो, कारण मी कुणाच्या नादीला लागत नाही. आणि माझ्या कुणी नादीला लागलं तर मी त्याला सोडत नाही. आता बघा तुम्ही, आता आहे ना माझी बारी आली. समजलं ना? घ्या अजून माझ्याकडून 2 दिवस फक्त. आणि आजचा दिवस तर मी त्या फेसबुकवाल्याला देणारच नाहीये. बघ मी काय करते तुझं. बघ ले तू, म्हणजे मला एवढा राग कधीच येत नव्हता. ठीक आहे, माझे सोशल मीडियावर तुम्ही माझे फेक अकाउंट बनवून तुम्ही पैसे कमवत होता, माझे व्हिडिओ रील्स वगैरे बघून तुम्ही सगळे पोट भरत होता. पण आता तर हद्दच पार केली. हद्द. आता शांत बसणाऱ्यातली नाही ही वाघीण. ही वाघीण आहे एका बापाची औलाद आहे. आणि एका बापाची औलाद तुम्हाला काय करून दाखवते ना, ते दाखवते मी आता तुम्हाला. माझ्या नादीला लागतंय काय? शांत बसण्याचा फायदा घेताय काय? गेले आता तुम्ही. वेळ मोजून ठेवा. फक्त 2 दिवसामध्ये सोशल मीडियावर तुमचे नाही ना उघडे नागडे, तुमच्या घरात सगळं फोटो व्हिडिओ माझ्या अकाउंटला व्हायरल केले, तर काय राहिले तुमचं? फेसबुकवाल्यांनो पण ते फेसबुकवाला जो आत्ता तू काशी केली ना, त्याचा परिणाम तर तुला घाण
पण एवढा वाईट होणार आहे ना तुझ्यासोबत आता, ते तर गेलं. आणि पिंपरी चिंचवडकर, आता तू बघून घे तुझं काय होणार आहे.